हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये दिनांक 30/11/2025 सकाळी 11 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आहेत, त्याचबरोबर साईट बंद आहे तर मग फॉर्मची डेट वाढणार का, या संदर्भात माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. या फॉर्मच्या फोटोज वगैरे टेलिग्राम चॅनलवर मी भरपूर टाकत असतो, म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहा, हे असणारा तुमच्या समोर जो स्क्रीनशॉट आहे, एरर इन्सर्टिंग डाटा, हा किती वाजता काढलेला आहे? मी स्वतः काढलेला आहे 12:02 30/11/2025. सर्व साईट व्यवस्थित सुरू आहे. फक्त फॉर्म सबमिट करायला गेलं की त्यावेळेस असणारा असा एरर येत आहे, ज्याच्यामध्ये लिहिलेला आहे की एरर इन्सर्टिंग डाटा, म्हणजे फॉर्म तुमचा त्याच्यामध्ये समाविष्ट होत नाहीये, त्याच्यामध्ये काहीतरी चूक आहे, अशा पद्धतीचा असणारा एरर साईडवर सध्या येत आहे फॉर्म सबमिट करताना. त्याचबरोबर मग ह्याला ओके केल्यानंतर लगेच बघा पुढची स्टेप अशा पद्धतीचं असणारं तिथं तुम्हाला दाखवल्या जाते एरर मेसेज, द रिसोर्स यू आर लुकिंग फॉर हॅज बीन रिमूव्ड हॅड इट इज नेम चेंज ऑर इट्स टेम्पररी अनअवेलेबल. म्हणजे त्या ठिकाणी जे महाआयटी तर्फे फॉर्म जमा होण्यासाठी जे सॉफ्टवेअर आहे ते असणारं काम करणं बंद झालेलं आहे. मग अशा पद्धतीमध्ये इथं काय होऊ शकतंय, तर हा लोड कमी करण्यासाठी एकच उपाय आहे, फॉर्मची डेट वाढवणं. आणि मग फॉर्मची डेट वाढवल्याशिवाय पर्याय नाहीये. जास्तीत जास्त नाही म्हणलं तरी 4 दिवस वाढवतील, त्याच्यापेक्षा जास्त वाढवतील असं मला वाटत नाही. पण 4 दिवस म्हणलं तरी भरपूर झाले, पण वाढली पाहिजे. आणि अशा पद्धतीचं जर हेच एरर आज दिवसभर किंवा सायंकाळपर्यंत राहिला तर नक्की 4 दिवस का होईना साईट तुम्हाला त्या ठिकाणी असणारे डेट वाढलेली दिसेल, ह्याच्यामध्ये शंका नाही. तर आता बघा पुढच्या फॉर्मचे अपडेट बघूयात. हा बघा 65,561 किती वाजताचा आहे पटकन सांगतो, इथं पाहून घ्या. 10:03 30/11/2025 रोजी आज सकाळी सबमिट केलेला आहे. त्याच्यानंतर हा कुठला आहे लगेच दाखवून देतो. इथं हा बघा SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा आहे 65,561. इथे तुम्ही डेट अँड टाइम पाहू शकता, 10:04 30/11/2025 रोजी हा SRPF वरणगाव. पुढचे अपडेट्स बघूयात अजून. बघा 30,554 असणारा टोटल टोकन नंबर आहे, किती वाजताचा आहे इथं तुम्ही पाहू शकता, 10:31 म्हणजे काल रात्रीच्या 29/11/2025 रोजी हा 30,554 टोकन नंबर जनरेट झालेला आहे. कुठला आहे लगेच असणारा पुढच्या स्क्रीनवर कॉन्स्टेबल SRPFचा आहे, गोंदिया कॉन्स्टेबल 30,554. इथेही तुम्ही डेट अँड टाइम पाहू शकता, 10:32 पुढचे अजून अपडेट दाखवतो, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. पुढचे अपडेट्स बघूयात अजून. ईमेल आलेला आहे, हा नागपूर कारागृहाचा आहे 65,656. किती वाजताचा आहे? 11:13 आज सकाळचाच असणारा आहे. पुढचे अजून अपडेट्स 30,717 असणारा टोकन नंबर आहे, किती वाजताचा आहे बघून घ्या, 10:23 29/11/2025 रात्रीचा आहे कालच्या. तर कुठला आहे हा? तर पोलीस कॉन्स्टेबल CP नागपूर सिटी 30,717 टोटल टोकन नंबर आहे. आणि त्याच्यानंतर इथं मुलाचे अर्ज 22,011 आलेले आहेत, म्हणजे 8,700 प्लस असणारे अर्ज मुलीचे नागपूर सिटीला कॉन्स्टेबल पदासाठी काल रात्री 10:24 29/11/2025 रोजी असणारे आलेले आहेत. पुढचे अपडेट्स बघूयात अजून. बघा अजून एक टोकन नंबर आहे 9,876 टोकन नंबर, किती वाजताचा आहे पहिले ते पाहून घ्या. 9:51 असणारा हा स्क्रीनशॉट काढलेला आहे काल रात्री 9,876. कुठला आहे? पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 13 9,876. याला देसाईगंज पण म्हणतात, गडचिरोलीचा गट पण म्हणून हा ओळखल्या जातो. त्याचबरोबर वडसा याला असणारं म्हटल्या जातंय. हे 2-3 नाव असणारे आहेत. तर हा गडचिरोली गट क्रमांक 13ला 9,876. मग या युनिटला एक विशेष आहे की बाकी ठिकाणी SRPFला 100 मार्काचा ग्राउंड आणि 100 मार्काचा पेपर असणारा या ठिकाणी होत असतो. तर
इथं एक वेगळं गोष्ट अशी आहे की वेगळा 100 मार्काचा गोंडी भाषेचा पेपर या ठिकाणी होत असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 35 मार्क घेणं गरजेचं आहे SRPF गट क्रमांक 13ला. बघा हा किती वाजताचा आहे, परत एक वेळ टाइम तुम्हाला इथं पाहून घेऊ शकता. 9:52 29/11/2025. पुढचे अपडेट्स चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा. नवनवीन जे अपडेट्स येतील थोडे राहिलेले असणारे भरपूर सारे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळतील, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथं असणारे फॉर्मचे अपडेट्स पाहू शकता. या अशा अपडेटसाठी तिथं तुम्हाला जॉईन होणं गरजेचं आहे. रात्री मी जवळपास असणारे 20-25 जिल्ह्याची माहिती तिथं टाकलेली आहे. पुढचे अपडेट्स बघूयात. बघा 29 नोव्हेंबर 2025च्या रात्री 9:03 हा ईमेल प्राप्त झालेला आहे. झूम करून दाखवतोय कुठला आहे एक वेळ बघून घ्या. पोलीस कॉन्स्टेबल SP भंडाऱ्याचा आहे. 3602 फॉर्म काल रात्री 9:03 भंडारा इथं पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी प्राप्त झालेले आहेत. पुढचे अपडेट्स बघूयात अजून. बघा अजून एक ईमेल आहे. रात्री हा मी ग्रुपवर पण टेलिग्राम चॅनलवर टाकला होता शायद. किती वाजता, रात्री 11 वाजता आलेला आहे हा. इथं तुम्ही पाहू शकता. पोलीस कॉन्स्टेबल वर्ध्याचा आहे आणि अर्ज क्रमांक आहे 6225. एवढे असणारे अर्ज वर्धा इथं काल रात्री 11 वाजता प्राप्त झालेले आहेत. इथं मुलाचे किती आणि मुलीचे किती हे सांगता येत नाही ईमेलवरून. जर समजा अशा पद्धतीचा स्क्रीनशॉट राहिला ज्याच्यामध्ये असणारं अर्ज क्रमांक दिसत असेल आणि तो मुलाचा असेल, त्याच्याहून मुलीचे फॉर्म किती आले हे सांगता येतात, पण अशा पद्धतीमध्ये सांगता येत नाहीत. पुढचे अपडेट्स बघूयात. पुणे सिटीचा आहे हा, मला वाटतं काल रात्रीचाच आहे. काल रात्री ह्याच्यावर टेलिग्राम चॅनलवर पण टाकला होता. 67,306. याच्याबद्दल लेटेस्ट कोणाकडे असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी मी तुम्हाला देतो, त्याच्यावर पाठवा बरं. 8010904800 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवू शकता. त्याचबरोबर तुमची काही समस्या असेल तर मला नक्की याच्यावर मेसेज करा व्हॉट्सअपला. तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. फॉर्म किती आले विचारलं तर त्याचा काही रिप्लाय भेटत नाही, त्याच्यामुळे ते विचारू नका. पुढचे अपडेट्स बघा. 17,254 टोकन नंबर आहे. इथं तुम्हाला टाइम पाहायचा असेल तर तो पण अवेलेबल आहे. 11:33 काल रात्रीचा. तुम्ही म्हणताल कुठला आहे, इथंच हे सकाळचा असू शकतो. लगेच पुढच्या स्क्रीनवर दाखवतो ना अजून. बघा ना, बघा SRPF गट क्रमांक 6 धुळे 17,254 असणारा टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर सेम आहे. इथं डेट तारीख दिसत नाही, हरकत नाही, पुढच्या स्क्रीनवर बघू. बघा 11:38 असणारा ईमेल प्राप्त झालेला आहे, रात्रीचा आहे. इथं तुम्ही पाहू शकता 17,254 गट क्रमांक 6 धुळे. तर धुळेला 17,254 रात्री 11:38 म्हणजे 11:30 पर्यंत असणारे झालेले होते. अजून पुढचे अपडेट्स बघूयात. बघा पोलीस कॉन्स्टेबल SP जालन्याचा आहे. 7696 म्हणजे 7,696 असणारा अर्ज टोकन नंबर तिथं जनरेट झालेला आहे. ज्याच्यापैकी मुलाचे फॉर्म 5,568 पाहायला मिळतात, म्हणजे लगभग असणारे 2,100 फॉर्म मुलीचे SP जालना इथं पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी आलेले आहेत. तर हा होता SP जालना. पुढचं बघा 65,339 रात्री 10:06 10 वाजून 6 मिनिटाला हा असणारा 65,339 प्राप्त झालेला आहे. कुठला आहे, प्रिझनचा असेल, हा नागपूर कारागृहाचा आहे. 65,339 टोटल. मुलाचे फॉर्म 45,294 म्हणजे 20,000 प्लस फॉर्म या ठिकाणी मुलीचे नागपूर कारागृहाला कॉन्स्टेबल पदासाठी, कारागृह कॉन्स्टेबल पदासाठी प्राप्त झालेले आहेत. अजून पुढचे अपडेट्स बघूत. पोलीस कॉन्स्टेबल SP छत्रपती संभाजीनगर ग्रामीण हा मला वाटतं कालचा आहे. 2,648 असणारे टोटल फॉर्म आहेत, ज्याच्यापैकी मुलाचे फॉर्म 2,177 आहेत, म्हणजे लगभग 500च्या आसपास फॉर्म मुलीचे इथं SP छत्रपती संभाजीनगर इथं कॉन्स्टेबल पदासाठी कालच्या तारखेला आलेले आहेत. जर कोणाकडे याचा लेटेस्ट स्क्रीनशॉट असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर 8010904800 याच्यावर असणारं तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवू शकता. पाहूयात अजून पुढचे अपडेट्स. बघा पोलीस कॉन्स्टेबल ठाणे सिटी 18,039 असणारा टोटल टोकन नंबर आहे, ज्याच्यामध्ये 13,858. आता या स्क्रीनशॉट बद्दल मला थोडीशी शंका आहे, दाखवणार नव्हतो पण भरपूर असणारे मुलांचं म्हणणं होतं. तर हा खरंच खरा आहे
का याच्याबद्दल जर तुमच्याकडे काय अपडेट्स असेल तर माझा नंबर वर दिलाय, त्याच्यावर मला टाका. पुढचे अपडेट्स बघूयात. बघा, हा पण असणारा पुणे कारागृहाचा आहे. 80,235 असणारे रात्री 11:13 पुणे कारागृहाला फॉर्म प्राप्त झालेले आहेत. मुलाचे किती मुलीचे किती इथं सांगता येत नाही. असे संपूर्ण अपडेट्स मी टाकलेले आहेत. बाकी जे नवनवीन अपडेट्स येत राहतील ते टेलिग्राम चॅनलवर मी टाकतो. टेलिग्राम चॅनलची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. साईट बंद झालेली आहे, चालू झाल्यावर पण तुम्हाला तिथं अपडेट देईन मी, तर त्याच्याबद्दल असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. जाता जाता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा. धन्यवाद, टेक केअर.